मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून केईएम रुग्णालयाची झाडाझडती करण्यात आलेली आहे। लोढांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। मंगलप्रभात लोढांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेला आहे। रुग्णालयाच्या डीन संगीता रावत यांना खडे बोल त्यांनी सुनावलेले आहेत। यांचा एक मोठा स्कॅम आहे। ते टेस्टिंग साठी बाहेर सर्वांना पाठवता। बाहेर जे लोक आहेत ते मनमाने पैसे चार्ज करता। इथे मशीन खराब झाली तर त्यांचे बिझनेस वाढता। हा एक माझ्यासाठी लाजस्पद गोष्ट आहे। महानगरपालिकाच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी पण लाजस्पद गोष्ट आहे। आता त्यांचा मार्ग काय? मी बिपिन शर्माजी एएमसी ते आले नाही तरी पण मी त्यांच्याशी फोनवर बोललो। ते मोठे आदमी आहे पण मी जनताचा प्रतिनिधी आहे, म्हणून इथे लोकांची जे काय गैरसोय होत आहे त्याबद्दल मी त्याने 2-3 मार्ग सुचवलेले आहे। हा तुम्ही बघा काय करायचं आणि त्यानंतर परवा काय अर्थ नाही। अर्थ काय की प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम कोणी उभी केली? किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही ते जे काही सोल्युशन सांगता ते काही नेमकं काय घडलं या संदर्भातली माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मागील काही महिन्यांपासून म्हणजे केईएम रुग्णालयात जे रुग्ण येत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना जो आहे तो करावा लागतोय। मंत्री मंगलप्रभात लोढा हे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काही तक्रारी ज्या आहेत त्या गेल्या होत्या। अनेक मशीन्स ज्या आहेत त्या केईएम मध्ये बंद आहेत। अनेकदा लॅब रक्त तपासणी करायची असेल तर प्रायव्हेट लॅबकडे पाठवलं जात आहे। अशा अनेक तक्रारी आहेत ज्याचा सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होतोय आणि याचीच दखल मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली आणि आज सकाळी त्यांनी एक व्हिजिट केली। या व्हिजिट दरम्यान देखील त्यांना काही अडचणी ज्या आहेत ते जाणवलेल्या। त्यांनी एएमसीना भेटण्यासंदर्भात खऱ्या अर्थाने त्यांना जनता दरबार घ्यायचा होता, मात्र एएमसीनी वेळ दिली नाही आणि याचमुळे कुठेतरी मंत्री मंगलप्रभात लोढा हे संतापताना पाहायला मिळाले। ते म्हणाले की सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत असताना एक पालकमंत्री म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी जर तुम्हाला येऊन भेटतोय आणि तुम्ही भेटत नसाल तर नेमका तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? नेमकं तुम्ही काय करताय असा प्रश्न जो आहे तो कुठेतरी अधिकाऱ्यांना त्यांनी विचारलेला आहे। आणि यावेळी धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।